जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक पद भरती संदर्भात जी जाहिरात आहे तर त्या जाहिरात सध्या बघा या ठिकाणी अपलोड होत आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की दुसऱ्यांदा सध्या मुदतवाढ मिळाली आहे आणि 28 तारखेपर्यंत या ठिकाणी जाहिरात जी आहे तर त्या अपलोड करण्यासंदर्भात संस्थांना ज्या काही सक्त सूचना सध्या बघा देण्यात आल्या आहे आयुक्त स्तरावरनं, जेणेकरून जास्तीत जास्त संस्थांच्या जाहिराती सध्या बघा पवित्र प्रणालीवर जो काही फेज 2 आहे तर त्याच्यामध्ये सध्या यायला पाहिजे। त्या अनुषंगाने जे काही रोस्टर अपडेट संदर्भात देखील सध्या पत्र इश्यू करून त्याच्यामध्ये रोस्टर ज्या या ठिकाणी संस्थेचे अपडेट नसेल तर ते अपडेट करून सध्या जो लवकरात लवकर जी काही जाहिरात असेल तर त्या जाहिराती पवित्र प्रणालीवर सध्या बघा या ठिकाणी अपलोड करण्यासंदर्भात ज्या काही सूचना असेल तर त्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत। तर त्या अनुषंगाने आपापल्या परीने जे काही रोस्टर असेल तर ते आत्ताच्या घडीला देखील सध्या बघा रोस्टर अद्ययावत करण्याचं जे काम आहे तर ते संस्थांच्या सध्या बघा या ठिकाणी सुरू आहे आणि त्या अनुषंगाने ज्या संस्थेचं रोस्टरचं काम सध्या अपडेट झालंय तर त्यांनी पुढील प्रक्रिया म्हणजे जाहिराती पवित्र पोर्टलवर जी काही नोंद करून सध्या बघा त्याच्यामध्ये जाहिराती आपापल्या वैयक्तिक लॉगिनला सध्या अपलोड करून अप्रूव्ह होऊन त्या जाहिराती प्रसिद्धी करणे हे त्यांचं सध्या बघा काम जे असेल तर ते सध्या इथं सुरुवात झालेली आहे। तर त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे का आतापर्यंत आपण 20 ते 25 ज्या काही जाहिराती असेल तर त्या जाहिरात सध्या बघा आपण बघितल्या आहे की ज्या सध्या प्रसिद्ध झाल्या आहे। त्याच्यामध्ये जे काही पदं असेल तर ती पदं आपल्याला माहिती आहे की 166 पदांची जाहिरात देखील बघितली, 50 पदांची जाहिरात देखील बघितली, आपण 62 पदाची देखील जाहिरात बघितली आहे, त्यानंतर 2 पदांची देखील जाहिरात बघितली आहे, 22 पदांची देखील जाहिरात बघितली। अशा वेगवेगळी जे काही आकडेवारी सध्या संस्थेच्या जे काही वेकेंट पोस्ट आहे तर ती सध्या बाहेर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर अशा भरपूर या ठिकाणी ज्या काही पोस्ट आहे तर त्या पोस्ट सध्या संस्थेमध्ये रिक्त आहे आणि त्या जाहिराती पवित्र प्रणालीच्या फेज 2 मध्ये सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। तर ह्याच्यामध्ये अजून देखील जी काही मुदतवाढ असेल तर ह्या ठिकाणी बघा 28 तारीख आता देण्यात आली। तर जी काही मुदतवाढ असेल तर ही मुदतवाढ मे बी पुन्हा या ठिकाणी जास्तीत जास्त 1 आठवडा किंवा 10 दिवसापर्यंत पुन्हा या ठिकाणी बघा वाढू शकते। जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल। तर सध्या तरी आजच्या घडीला ज्या जाहिराती सध्या या ठिकाणी अपलोड झालेल्या आहेत तर त्या अपलोड झालेल्या जाहिराती आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील सध्या बघा 2 ते 3 व्हिडिओमध्ये संपूर्ण जाहिराती बघितल्या आहे। तर आजच्या दिवसाला देखील सध्या 2 ते 3 ज्या काही संस्था आहेत तर त्यांच्या जास्तीत जास्त जी काही पदं असेल तर ती सध्या अपलोड झाली आणि प्रसिद्ध देखील झालेली आहे। तर महत्त्वाच्या ज्या 3 ते 4 जाहिराती आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत। तर इथं तुम्ही बघू शकतात की जी काही पहिल्या क्रमांकाची बघा आजच्या दिवसाला प्रसिद्ध झालेली जाहिरात जी आहे तर ती आहे या ठिकाणी संस्थेचं नाव देण्यात आलं आहे DAV कॉलेज ट्रस्ट अँड मॅनेजमेंट सोसायटी नवी दिल्ली संचलित दयानंद शिक्षण संस्था सोलापूर संदर्भात येथील बघा या ठिकाणी 100% अनुदान जी काही पदं आहे तर ती पदं जे सध्या या ठिकाणी दयानंद कलाशास्त्र महाविद्यालय सोलापूर, त्यानंतर DAV वेनकर वाणिज्य कला जे काही महाविद्यालय सोलापूर आणि दुसरं जे आहे तर ते दयानंद काशीनाथ आसावा हायस्कूल सोलापूर, रामभाऊ जोशी हायस्कूल करमकम तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर। तर हे जे काही या ठिकाणी विद्यालय दिले आहे तर त्या विद्यालयामध्ये 100% अनुदानावर सध्या बघा इथं जी काही पदं आहे तर ती पदं पवित्र प्रणालीच्या फेज 2 मार्फत सध्या इथं भरली जाणार आहेत। तर त्या अनुषंगाने इथं जर आपण पदं बघितली जवळपास 20 ते 22 पदांची जाहिरात सध्या या ठिकाणी आलेली आहे। तर ही संपूर्ण 100% अनुदानित असणार आहे। तर ह्याच्यामध्ये पद जर बघितले आपण तर इथं बघा शिक्षण सेवक इयत्ता 5वी म्हणजे 1ली ते 5वी साठी जी काही पदं आहे तर या ठिकाणी 2 पदं आपल्याला देण्यात आले, शिकवण्याचे माध्यम मराठी असणार आहे। त्यानंतर 6 ते 8 या गटासाठी एकत्रित जे काही शिक्षण सेवक कालावधीचं मानधन देखील इथं बघा देण्यात आलं आहे। प्राथमिकला 16,000, त्यानंतर 6 ते 8ला 16,000, त्याच्यामध्ये 6 ते 8चे गणित आणि विज्ञानाचं या ठिकाणी पोस्ट आहे, विज्ञान 1 आणि गणित विज्ञानचे 2 अशा पद्धतीने पोस्ट आहे। त्यानंतर 9 ते 10चा जर विचार केला आपण तर मानधन या ठिकाणी बघा जे काही एकत्रित 18,000 असणार आहे दरमहा। त्याच्यामध्ये शारीरिक शिक्षणाचं 1 पद आहे, सामाजिक शास्त्र 1 पद, गणित विज्ञानाचं 1 पद आणि मराठीचं 1 पद असे 4 पदं जी आहे तर ते 9वी आणि 10वी संदर्भात इथं आलेले आहे। त्यानंतर उच्च माध्यमिकचा जर विचार केला 11वी आणि 12वी संदर्भात तर त्या संदर्भात इथं मानधन 20,000 असणार आहे। त्याच्यामध्ये इंग्रजीचे 3 पदं आहे, त्यानंतर भूगर्भशास्त्र 2 पदं आहे, भौतिकशास्त्राचे 3 पद, रसायनशास्त्र 1 पद, जीवशास्त्र 1 पद आणि गणिताचं 1 पद अशा पद्धतीने इथं बघा जी काही वेकेन्सी असेल तर ती 11वी आणि 12वी संदर्भात वेकेन्सी सध्या आलेली आहे। तर ही जी पदं आहे तर ही 100% ग्रँटेड पदं आहे, हे देखील लक्षात असू द्या। आता याच्यामध्ये तर जर आपण कॅटेगरी वाईज जर वेकेन्सी बघितली तर इथं आरक्षण देखील देण्यात आले। तर आरक्षण बघा SC साठी 4 पदं आहे, ST साठी 2 पदं, OBC साठी 4 पदं,
त्यानंतर EWS साठी 2, ACBCसाठी 2 आणि ओपनसाठी 6 असे जर हे पदं बघितले आपण तर ह्या ठिकाणी बघा जे 10 पदं, त्यानंतर पुढचे हे जे काही पदं आहे तर ती पदं म्हणजे जवळपास 10-20 पदं जी जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला इथं मिळते। तर ही सध्या पवित्र प्रणालीवर अपलोड झालेली आहे। तर ज्यांचं सोलापूर संदर्भात या ठिकाणी स्थानिक असेल तर त्यांना इथं बघा संधी जवळची तुम्हाला इथं अवेलेबल होणार आहे। त्यानंतर दुसरी जाहिरात जर बघितली आपण तर दुसरी जाहिरात या ठिकाणी तुम्हाला दिसते। तर ही जाहिरात कुठली आहे तर या ठिकाणी बघा संस्थेचं नाव स्वामी विवेकानंद मंडळ, बरोबर, मूर्तिजापूर, जिल्हा अकोल्याची ही संस्था सध्या इथं आलेली आहे। तर जी काही स्वामी विवेकानंद मंडळ मूर्तिजापूर अकोल्याची संस्था आहे तर ह्यांच्या थ्रू जी जाहिरात आहे तर ती जाहिरात सध्या पवित्र पोर्टलवर या ठिकाणी अपलोड झालेली आहे। 100% अनुदानित पदं असणार आहे आणि जाहिरात जी आहे तर ती मुलाखतीसह असणार आहे, बरोबर। या ठिकाणी मुलाखतीची जाहिरात इथं देण्यात आली। तर याच्यामध्ये पदं जी आहे तर इथं 6 ते 8 साठी विषय मराठी विषय आहे, 1 पद या ठिकाणी देण्यात आले आणि 9 ते 10 साठी 1 पद असणार आहे सामाजिक शास्त्राचं, मराठीचं 1 आणि सामाजिक शास्त्र असे 2 पदांची जाहिरात इथं सध्या बघा देण्यात आलेली आहे। तर ही अकोल्या संदर्भात जाहिरात होती। त्यानंतर पुढची जाहिरात जर बघितली आपण तर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसते पुढची जाहिरात जी आहे तर ती पवित्र प्रणालीवर अपलोड झालेली आहे। तर या ठिकाणी जी काही संस्था आहे तर नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ ही जी आहे तर ही तालुका बार्शीमधली सोलापूरची जाहिरात सध्या या ठिकाणी आलेली आहे। तर ह्यांच्या ज्या काही संस्था आहे तर त्या संस्था कुठे आहे तर मराठी माध्यमाच्या सोलापूरला आहे, पुणेला आहे आणि रायगड जिल्ह्यात यांच्या ज्या काही संस्थे थ्रू ज्या सध्या शाळा आहे तर त्या शाळा 3 ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। तर ह्यांची वॅकन्सी इथं आलेली आहे। तर ह्यांच्यामार्फत ज्या काही वॅकन्सीची पदं आहे तर ती बघा इथं देण्यात आली। तर इथं 1ली ते 5वी साठी 100% अनुदानितवर 1 पद सध्या इथं आलेलं आहे। त्यानंतर पुढचं पद आहे 6 ते 8 या वर्गासाठी 100% अनुदानातवर मराठीचे 3 पदं आहे, त्यानंतर हिंदीचे 3 पदं, इंग्रजीचे 3 पदं, विज्ञानचे 6 पदं, गणितचे 4 पद आणि सामाजिक शास्त्राचे 3 पद असे जवळपास या ठिकाणी जर पद बघितले तर 22 पदं हे 6 ते 8 या जो काही गट आहे तर त्याच्यासाठी एकूण 22 पदांची जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर पुढचं 9वी आणि 10वी संदर्भात जर विचार केला तर इथं बघा 9वी 10वीचं जी काही पदं आहे तर ती पदं हिंदीचं 1, इंग्रजीचं 1, विज्ञान 1, गणित 1, सामाजिक शास्त्र 1 असे 5 पदांची 9वी ते 10वीसाठी इथं वेकेन्सी सध्या आलेली आहे। त्यानंतर 11वी आणि 12वी संदर्भात जर इथं वेकेन्सी बघितली तर त्याच्यामध्ये 1-1 पद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। रसायनशास्त्र संदर्भात आहे आणि बुक किपिंग संदर्भात या ठिकाणी 1 पद असे 2 पदं इथं आलेले आहे। तर टोटल जर पद बघितली तर 30 पदांची जाहिरात सध्या या ठिकाणी अपलोड झालेली आहे। तर ही जी जाहिरात होती ती 1 ते 12 पर्यंतची संपूर्ण पदं इथं जे काही 30 पदं आहे तर ते आपल्याला पाहायला मिळत आहे। तर ही जाहिरात देखील सध्या या ठिकाणी जिल्हा सोलापूर, तालुका बार्शी संदर्भात इथं अपलोड झालेली आहे। आरक्षण जर बघितलं तर आरक्षणानुसार या ठिकाणी SCचे 4 पदं आहे, त्यानंतर STचे 5 पदं आहे, विजा 3 पद, भज-ब 1, भज-क 1, भज-ड 1, त्यानंतर विमाप्रत 2, त्यानंतर इमावचे 3 आहे, EWSचे 3 आणि SBCचे 3, ओपनसाठी 4 पदं अशी जी काही टोटल जाहिरात या ठिकाणी 30 पदाची जाहिरात सध्या अपलोड झालेली आहे। तर ह्या ज्या महत्त्वाच्या ज्या जाहिराती आहेत तर त्या जाहिराती सध्या इथं विथ इंटरव्ह्यू संदर्भात जाहिरात असणार आहे। तर ह्या आतापर्यंत जे काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी इथं अपलोड झालेली आहे। तर ह्याच्यामध्ये संपूर्ण 100% अनुदानावर ह्या ठिकाणी जी काही पदं आहे, काही पदं जी आहे तर ती अंशतः अनुदानित आहे, त्याच्यामध्ये देखील बरेचशा वेकेन्सी पाहायला इथे मिळत आहे। तर सध्या तरी ही जी महत्त्वाच्या ज्या काही सोलापूर जे संदर्भात जाहिराती ह्या ठिकाणी अपलोड झालेली आहे तर आतापर्यंत आपण जे जाहिराती आहे तर या ठिकाणी 3 आस्थापना 3 संस्थेच्या जाहिराती बघितल्या आहे। मागे देखील आपल्या व्हिडिओ अपलोड आहे, 2 ते 3 व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर, ते तुम्ही बघू शकतात। त्याच्यामध्ये तुमच्या जिल्ह्यातील देखील वेकेन्सी त्या ठिकाणी असू शकते, तर ते व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या। जशी जशी जाहिराती अपलोड होईल तसं तुमच्यापर्यंत आपण माहिती घेऊन येऊ। तर सध्या तरी तुमची पात्रतेनुसार या ठिकाणी जी काही पदं आली आहे किंवा नाही तर ते तुम्हाला ह्या ठिकाणी एक प्रकारे अंदाज येईल, जेणेकरून तुमचं शारीरिक शिक्षण संदर्भात तुमचं क्वालिफिकेशन असेल किंवा सामाजिक शास्त्र असेल, बरोबर, त्यानंतर ह्या ठिकाणी भूगर्भशास्त्र विषय आहे, असे जे विषय आहे तर ह्या संदर्भात
तुमची पात्रता असेल तर नक्की तुम्हाला ह्या ठिकाणी जे काही प्रेफरन्स असेल ह्या संस्थेचे तर ते तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या वैयक्तिक लॉग इनला नक्कीच दिसतील. त्या अनुषंगाने जी तयारी असेल तर ती तयारी तुम्ही करून ठेवा. तर सध्या ह्या 2 ते 3 आस्थापनाच्या ज्या काही जाहिराती होत्या संस्थेच्या तर त्या आपण ह्या ठिकाणी बघितल्या आहे. तर महत्त्वाची माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट लेटेस्ट तुमच्यापर्यंत येत जाईल. तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात. त्याच्यावर देखील महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी आपण देत असतो. तर सध्या महत्त्वाचा व्हिडिओ होता. तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात, त्याच्यावर योग्य तो आपण उत्तर देऊ. तर सध्या महत्त्वाची अपडेट होती. तर अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी पुन्हा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.